नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नाविन्यपूर्ण परीक्षा जे की भारत टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात BTS या परीक्षेचा इयत्ता चौथीतील अतिशय महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत, सम आणि विषम संख्या। विद्यार्थी मित्रांनो, भारत टॅलेंट सर्च परीक्षा काय आहे त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी म्हणजे या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो, ही परीक्षा केव्हा असते, या परीक्षेचे फॉर्म केव्हा सुरू होतात, या परीक्षेचं बक्षीस काय, या सर्व गोष्टींची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती मी दिलेली आहे, ती तुम्ही वाचून घ्या। चला तर आता वळूया आपण या भारत टॅलेंट सर्च परीक्षेच्या पुस्तकातील किंवा मार्गदर्शिकेतील अत्यंत महत्त्वाचा घटक सम आणि विषम संख्या। विद्यार्थी मित्रांनो, हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे। कोणतीही परीक्षा तुम्ही शालेय अभ्यासक्रमावर असेल किंवा विविध स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी उपयुक्त आहे आणि म्हणून हा घटक आपण ट्रिक्स आणि सूत्र यांच्या मदतीने अतिशय सोप्या भाषेमध्ये घेणार आहोत। तसेच या घटकावर आधारित एक सराव चाचणी, ऑनलाईन सराव चाचणीसुद्धा तुम्हाला दिली जाईल, जेणेकरून हा घटक तुम्हाला किती समजला हे त्यावरून लक्षात येईल। त्या चाचणीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा दिली जाईल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वर्गनिहाय 1ली ते 8वीपर्यंतचे वर्ग त्यांचे ग्रुप दिलेले आहेत, त्या आपल्या वर्गाप्रमाणे ग्रुप जॉईन करावा। चला तर आता वळूया आपण आपल्या या घटकाकडे। घटकाचं नाव आहे सम आणि विषम संख्या। ओके, थोडंसं सेटिंग पहा। विद्यार्थी मित्रांनो, घटकाचं नाव आपल्याला लक्षात आलं असेल, सम आणि विषम संख्या। सर्वांनाच माहिती आहे सम आणि विषम संख्या म्हणजे काय, त्या सम आणि विषम संख्या कोणत्या। पुन्हा एकदा सांगतोय, सुरुवातीपासून काळजीपूर्वक लक्ष द्या, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुम्हाला काही शंका असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या कमेंट करा, तुमच्या शंका दूर केल्या जातील। आणि सुरुवातीला आपण माहिती घेणार आहोत सम विषम संख्या म्हणजे काय आणि त्यावर आधारित सराव प्रश्न पाहणार आहोत, जे की परीक्षेला येणारे प्रश्न, हे अशा पद्धतीचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कसे सोडवायचे, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न ट्रिकने कसे सोडवायचे हे सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता सम संख्या म्हणजे काय एकदा माहिती करून घेऊया आपण। ज्या संख्येच्या एकक स्थानी इथे दिलेलं आहे, हे सर्व भारत टॅलेंट सर्च परीक्षेच्या पुस्तकातील आहे आणि म्हणून याही व्यतिरिक्त मी काही प्रश्न सांगणार आहेच। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8, पहा लक्षात ठेवा, ज्या एकक दशक असतं ना, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात। किंवा दुसऱ्या भाषेमध्ये ज्या संख्येला 2ने निःशेष भाग जातो, आता 2ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा समसंख्या म्हटलं जातं। आता ज्या संख्येच्या एकक स्थानी पहा, इथं उदाहरणं पण दिलेली आहेत, 6, 72, 198। आता पहा 198 मध्ये पाहूया, 198च्या एकक स्थानी कोणता अंक आहे, 1 आहे का 8 आहे, तर 8 आहे। आणि म्हणून ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या समसंख्या आहे असं मानलं जातं। ओके, किंवा 198 या संख्येला 2ने निःशेष भाग जातो म्हणून त्या संख्येला समसंख्या असं म्हटलं जातं। ओके विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ थोड्या वेळासाठी मी बंद करतो कारण खालील प्रश्न दिसायला काही अडचण येत आहे। ठीक आहे, माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल। ओके, पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो। आता विषम संख्या म्हणजे काय पहा, तुम्हाला क्लिअर दिसत असेल हा व्हिडिओ। ओके, विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 किंवा 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 9 म्हणजे हे अंक सोडून 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 हे अंक सोडून
1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक जर एकक स्थानी येत असेल तर त्या संख्यांना विषम संख्या म्हटलं जातं. अगदी सोपी भाषा, सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊया. एक उदाहरण पाहूया आपण. पहा, याच ठिकाणी मी लिहून दाखवतो. इथे आहे 35. या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे आणि म्हणून या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5 किंवा 7 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या विषम असते. विषम संख्येला 2 ने निःशेष किंवा पूर्ण भाग जातो का? 2 ने निःशेष भाग जात नाही. म्हणजेच काय, तर ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही किंवा निःशेष भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हटले जाते. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. आता महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. या ठिकाणी महत्त्वाचे पहा, 2 समसंख्यांची बेरीज व वजाबाकी समसंख्याचे येते. काही गुणधर्म आहेत, नियम आहेत, लक्षात ठेवा. अगदी सोप्या भाषेमध्ये उदाहरणासह सांगतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 समसंख्या घेऊया आपण. एक आहे 12 आणि एक आहे 10. दोन्ही समसंख्या आहेत. यांची बेरीज करा. 2 आणि 1 आणि 1 2, 22. म्हणजेच काय, 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते. 22 ही काय आहे? समसंख्या आहे. 2 समसंख्या आहेत त्या आणि 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते. हा नियम आहे. किंवा वजाबाकीसुद्धा समसंख्याच येते. जेव्हा 2 समसंख्या, पहा इथेच याच गणिताला आपण काय करूया, 12 आणि 10 यांची वजाबाकी करूया. 12 ही समसंख्या आहे, कोणतीही संख्या घेऊ शकता. उदाहरणासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. 10 ही समसंख्या आहे आणि म्हणून 12 मधून 10 गेले, 2 उरले. म्हणजेच काय, तर 2 ही समसंख्या आहे. आणि म्हणून सोपा नियम लक्षात ठेवा, 2 समसंख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही समसंख्याच येते. पुढचा नियम पहा विद्यार्थी मित्रांनो. 2 विषम संख्यांची बेरीज, 2 विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी, कोणत्याही 2 विषम संख्या जर घेतल्या त्यांची बेरीज करा किंवा वजाबाकी करा तर ती काय येते? त्याचं उत्तर ही समसंख्या येते. लक्षात ठेवा, 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते किंवा 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्या येते. परंतु 2 विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी याचं उत्तरसुद्धा समसंख्याच येतं. एक उदाहरण पाहूया आपण इथे. 23 ही एक विषम संख्या घेतली अधिक 13 ही एक विषम संख्या घेतली आपण. दोन्ही विषम संख्या आहेत. आता यांची बेरीज करूया आपण. 3 आणि 3 6, 2 आणि 1 3, 36. 36 ही समसंख्या आहे. 2 विषम संख्यांची बेरीज काय आहे? समसंख्या आहे. आता यांची वजाबाकी करून पाहूया इथे. 23 आणि 13 दोन्ही विषम संख्या आहेत, त्यांची वजाबाकी करा. 3 मधून 3 गेले 0, 2 मधून 1 गेले 1 राहिले, म्हणजे 10. काय आलं? बेरीज वजाबाकी किती आली? 10 आली. म्हणजेच 10 ही समसंख्या आहे. म्हणजेच काय, तर 2 विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही समसंख्या येते. लक्षात ठेवा. पुढे जाऊया. आता एक समसंख्या व एक विषम संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी. आता एक समसंख्या घेऊ आणि एक विषम संख्या घेऊ. यांची बेरीज आहे किंवा वजाबाकी आहे तर ती विषम संख्या येते. पहा, एक समसंख्या सांगा. ओके, एक समसंख्या आहे 34. मराठीतून लिहितो मी, इंग्लिशचा सराव झालेला आहे. इंग्रजी अंकसुद्धा तुम्हाला कळतात. पहा, एक समसंख्या किती? 34. आता दुसरी एक विषम संख्या घेऊया. सांगा 13. यांची बेरीज, याची वजाबाकी करूया. 4 मधून 3 गेले 1, 3 मधून 1 गेले 2. म्हणजे काय आलं उत्तर? उत्तर आलं 21. म्हणजे 21 ही सम आहे का विषम आहे? तर विषम आहे. कोणती कशी आहे? म्हणजे एक सम घेतली आणि एक विषम संख्या घेतली तर त्यांचं उत्तर, त्यांची वजाबाकी विषम येते. तसंच आता याच गणिताला आपण काय करूया? बेरीज करूया. एक समसंख्या घेतली आणि एक आहे विषम संख्या घेतली, त्यांची बेरीज करा. 4 आणि 3 7, 3 आणि 1 4. उत्तर आलं 47 आणि 47 ही विषम संख्या आहे. म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एक सम आणि एक विषम, एक सम आणि एक विषम यांची बेरीज किंवा वजाबाकी ही विषमच येते.
अगदी सोपं. पहा मी याच स्क्रीनवर याच ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवत आहे. थोडंसं डार्क अक्षर आहे, ठळक अक्षरात आहे, तुम्हाला दिसत असेल. फक्त आपल्याला संकल्पना कन्सेप्ट समजणं आवश्यक आहे. ओके, या गोष्टी तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, तरीसुद्धा मी या ठिकाणी उदाहरणासह सांगत आहे. पुढे जाऊया. पुढचा नियम, 2 सम अथवा 1 सम. काय म्हटलेलं आहे? 2 समसंख्या, दोन्ही समसंख्या असतील किंवा 1 सम किंवा 1 विषम, या 2 संख्यांचा गुणाकार समसंख्या येतो. म्हणजे काय हो? दोन्ही समसंख्या असतील, समजा 8 आणि 4 यांचा गुणाकार म्हटलेला आहे. दोन्ही समसंख्या आहेत, 8 चोक 32, म्हणजे यांचा गुणाकार समसंख्या येतो. यांचा गुणाकार कसा येतो? समसंख्या येतो. आता 1 सम 1 विषम घेऊन पाहूया आपण. 8 आणि 3. 8 ही समसंख्या आहे आणि 3 ही विषम संख्या आहे. 8 त्रिक 24, म्हणजे यांचा पण गुणाकार समसंख्याच आलेला आहे. लक्षात ठेवा, गुणाकार 1 सम घ्या किंवा 1 विषम घ्या, त्यांचा गुणाकार समसंख्या येतो, किंवा दोन्हीही समसंख्या घ्या, त्यांचा गुणाकार समसंख्याच येतो. आता पहा पुढचा नियम, 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच येतो. लक्षात ठेवा, 2 विषम संख्या जर आपण घेतल्या, पाहूया छोटं उदाहरण. 3 आणि 3 ही विषम संख्या आहे, दोन्ही 3 विषम संख्या, त्यांचा गुणाकार 9, म्हणजे 9 ही सुद्धा विषम संख्या आहे. थोडंसं मोठी संख्या घेऊया. आपण घेतलं 11. 11 ही विषम संख्या आहे आणि 5. 11 आणि 5चा गुणाकार करा, 55. 2 विषम संख्या यांचा गुणाकार हा विषम संख्याच असतो, विषम संख्याच येतो. आणि म्हणून खूप महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सम विषम संख्यावर अधिक तुम्हाला आणखीन डीपमध्ये अभ्यास करायचा असेल तर काही व्हिडिओ या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन, त्याचा तुम्ही अधिक सराव करावा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षेमध्ये भारत टॅलेंट सर्च असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा आहेत, त्या परीक्षेमध्ये एक प्रश्नपत्रिका असते आणि एक उत्तरपत्रिका असते, हे सर्वांना माहिती आहे. त्याच प्रश्नपत्रिकेवर आपल्याला गोल रंगवायचे नसतात. आता हे फक्त आपल्याला सराव व्हावा म्हणून या ठिकाणी पर्यायाचे वर्तुळ दिलेले आहेत. इथेच आपल्याला फक्त सराव व्हावा म्हणून योग्य उत्तर जिथं असेल तिथं आपल्याला रंगवायचं आहे. परंतु मुख्य परीक्षेमध्ये एक OMR शीट म्हणजे उत्तरपत्रिका दिली जाते. त्या उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाच्या समोरचा योग्य पर्याय आपल्याला निळ्या किंवा काळ्या बॉल पेनने रंगवायचा असतो, हे आता सर्वांनाच माहीत आहे. चला तर आता एक प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत, त्याचं स्पष्टीकरणासह उत्तर आपण आता या ठिकाणी पाहूया. प्रश्न पहिला पहा. प्रश्न 1 ते 2 ची सूचना आहे. खालील संख्येतील समसंख्या ओळखा. सोपा प्रश्न. समसंख्या ओळखा. कोणती आहे? पर्यायामध्ये 1 31, 2 125, 3 678 आणि 4 9753. योग्य उत्तर तुम्हाला समजलं असेल, आलं असेल तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, प्रश्न क्रमांक आणि उत्तर पर्याय क्रमांक कमेंट करू शकता. तुम्हाला जर कमेंट करता येत नसेल, कमेंट टाईप करता येत नसेल, आपले आईवडील किंवा भाऊ बहिणींना विचारा, किंवा तेही जमत नसेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहा. मी योग्य उत्तर सांगितल्यानंतर तुमचं उत्तर बरोबर असेल तर राईट करा, चुकलं असेल तर चूक करा आणि ते दुरुस्त करून घ्या अगदी प्रामाणिकपणे. चला विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी कमेंट पण करत आहेत, व्हेरी गुड. आपल्याला या प्रश्नातील प्रश्न क्रमांक 1 मधील समसंख्येचा पर्याय ओळखायचा आहे. आता 31 ही समसंख्या आहे का? नाही, कारण त्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 2 किंवा 4, ओके मी मराठीतून लिहितोय, 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी अंक आहे का हो एकक स्थानी? नाही, म्हणून ही समसंख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 होऊ शकत नाही. त्यानंतर 125च्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक नाही आणि म्हणून ही समसंख्या नाही. त्यानंतर 678च्या या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे. 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एक अंक असेल तर ती समसंख्या असते आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर होऊ शकतं. परंतु इतर पर्याय पण वाचले पाहिजेत, म्हणजे आपलं उत्तर 100%
बरोबर आहे याची खात्री करूनच आपण पुढे जायला पाहिजे. आता 9753 या संख्येमध्ये एकक स्थानी 3 आहे. एकक स्थानी जर 3 असेल तर ती विषम संख्या असते. म्हणजे या पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 या विषम संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3 ही समसंख्या आहे. आपल्याला समसंख्या विचारलेला आहे आणि म्हणून आपलं उत्तर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. चला थोडंसं आता वेगाने घेऊया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसरा. तुम्हाला जर समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये तसा मेसेज करा. ओके. मी इथं कोणत्याही विद्यार्थ्याचं नाव घेणार नाही, परंतु तुम्ही केलेल्या कमेंट या ठिकाणी रेकॉर्ड होत आहे. मला दिसत आहे कोण कोण कमेंट करत आहे किंवा कोणाला काय अडचण आहे. तुमच्या अडचणीच्या सुद्धा शंकाचं समाधान केलं जाणार आहे. प्रश्न दुसरा. इथे सुद्धा आपल्याला समसंख्याच ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 1 8764, पर्याय क्रमांक 2 5643, पर्याय क्रमांक 3 2017 आणि पर्याय क्रमांक 4 3009. व्हेरी गुड. योग्य बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तरं पण कमेंट केलेली आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर मी सांगणार आहे, त्याचं स्पष्टीकरण आता सुद्धा देणार आहे. पहा 8764 या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे. म्हणजेच काय हो, 0, 2, 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी एक अंक असेल तर ती समसंख्या असते. म्हणजे या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे म्हणजे ही समसंख्या आहे. परंतु पुढचा पर्याय पहा 5643 ही विषम संख्या आहे म्हणून हा पर्याय होणार नाही. 2017 ही विषम संख्या आहे. 3009 ही विषम संख्या आहे. आपल्याला समसंख्या कोणती आहे ते विचारलेलं आहे आणि म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न तुमच्यासमोर. प्रश्न क्रमांक 3 ते 4 साठी म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नासाठी सूचना आहे. खालील संख्येतील विषम संख्या ओळखायचे. पहा अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण समसंख्या पाहिलं होतं. आता विषम संख्या ओळखा असं म्हटलेलं आहे. प्रश्न तिसऱ्यामध्ये पर्याय क्रमांक 1 2030, पर्याय क्रमांक 2 2468, पर्याय क्रमांक 3 3345 आणि पर्याय क्रमांक 4 9754. पहा विद्यार्थी मित्रांनो, विषम संख्या कोणाला म्हटलं जातं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 किंवा 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 9 यापैकी एक अंक जर असेल तर त्या संख्यांना विषम संख्या म्हटलं जातं. पहा आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 मध्ये 2030 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे. एकक स्थानी 0 असेल तर ती समसंख्या असते. आपल्याला विषम संख्या विचारलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हा होऊ शकत नाही. त्यानंतर 2468 या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे म्हणजे ही संख्यासुद्धा सम आहे. त्यानंतर 3345 या संख्येच्या एकक स्थानी पहा काही विद्यार्थ्यांना माहीत नसते एकक दशक कुठे आहे ते, उजवीकडून डावीकडे जाताना आहे की नाही. आणि म्हणून 5 हे एकक स्थानी 5 आहे म्हणजे ती विषम संख्या आहे. आणि 9754 यामध्ये एकक स्थानी 4 आहे म्हणजे ही समसंख्या आहे. आपल्याला कोणती संख्या विचारलेला आहे? विषम संख्या. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. इथे या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला विषम संख्याच विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 48, 2 750, 3 346 आणि पर्याय क्रमांक 4 359. सोपा प्रश्न. योग्य उत्तर बरेच विद्यार्थी निवडत आहेत. व्हेरी गुड. योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे. तुमचं बरोबर असेल तर राईट करा, चुकलं असेल तर चूक करा. कमेंटमध्ये पण लिहित चला. वहीमध्ये लिहिणे, कमेंट बॉक्समध्ये टाईप करणे या सगळ्या गोष्टी तुम्ही चालू जर ठेवल्या तर तुमचं लक्ष 100% अभ्यासाकडे आहे असा अर्थ होतो. चला तर 48 ही संख्या सम आहे. आता सम विषम आपल्याला पटकन लक्षात आलं असेल. 750 ही संख्या सम आहे. आपल्याला विषम संख्या विचारलेला आहे. 346 ही सुद्धा संख्या सम आहे. आणि 359 या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 यापैकी एक अंक आहे आणि म्हणून 359 ही संख्या विषम आहे आणि म्हणून विषम संख्या आपल्याला विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. थोडंसं छोटं करतो, प्रश्न थोडा मोठा आहे. ओके पहा पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. 35784 या संख्येतील
कोणत्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या येईल? पहा, अंकाची स्थानिक किंमत, विस्तारित रूप हे आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. आता तुम्ही मोठे आहात, ओके, तुम्हाला पटकन लक्षात येतं की प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काय आहे. आता पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना माहिती नसेल त्यांनी स्थानिक किंमत कशी ओळखायची. 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? तो एकक स्थानी आहे, म्हणून 4 या अंकाची स्थानिक किंमत 4च आहे. पुढे त्यानंतर 8 दशक स्थानी आहे. 8 दशक म्हणजे 80. या 8ची स्थानिक किंमत 80 आहे. ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर 3 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 30,000 आहे. किती आहे हो? 30,000 आहे. आता प्रश्न काळजीपूर्वक वाचा. या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या येईल असं म्हटलेलं आहे. पर्याय आहेत 1, 3, 2, 5, 3, 7 आणि 4 यापैकी नाही. व्हेरी गुड. काही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर स्पष्टीकरणासह मी या ठिकाणी सांगणार आहे. पर्याय क्रमांक 1 पहा, 3 म्हटलेला आहे. म्हणजे 3 हा अंक, या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 30,000 आहे. किती आहे? या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या आहे का सम आहे? ही सम आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत विषम येईल म्हटलेलं आहे. म्हणजे ही विषम संख्या नाही. पुढे जाऊ. आणखीन पर्याय क्रमांक 5 मध्ये पहा. पर्याय क्रमांक 2, 5. 5 हा अंक कुठे आहे? 1000 स्थानी. म्हणजे 5 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 5000. ही सुद्धा संख्या सम आहे, म्हणजे विषम नाही. ओके. पुढे पर्याय क्रमांक 3 मध्ये 7. 7 हा अंक शतक स्थानी आहे. 7 या अंकाची स्थानिक किंमत 700 आहे. म्हणजे ही संख्या सुद्धा सम नाही, विषम नाही. ओके, म्हणजेच सम आहे. तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत पर्याय क्रमांक 1 नाही, 2 नाही किंवा 3 नाही, तर यापैकी नाही हे उत्तर आपलं आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. प्रश्न 6. 2 अंकी समसंख्या किती आहेत? सोपा प्रश्न. पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 अंकी संख्या किती आहेत ते सांगा. 10 पासून ते 99 पर्यंत 2 अंकी संख्या आहेत. ओके. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न या ठिकाणी चुकू शकतो. लक्षात ठेवा, 2 अंकी समसंख्या विचारलेला आहे. म्हणजेच काय? तर 10 ते 99 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत? सोपा प्रश्न. अर्ध्या सम, अर्ध्या विषम. म्हणजेच काय? तर एकूण 50 समसंख्या आहेत. 10 ते 99 पर्यंत किंवा 2 अंकी समसंख्या 50 आहेत. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. आता विद्यार्थी मित्रांनो, हा पेज मी स्पष्टीकरणासाठी कोरा ठेवला होता. पुढचा प्रश्न पहा. ओके, आपण घाई करणार नाही. तुम्हाला प्रश्न पूर्णपणे समजल्यानंतरच आपण पुढे जाणार आहोत. जर समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तसं सांगा. पुढचा प्रश्न काय आहे? x ही एक समसंख्या आहे. x घ्या किंवा कोणतंही अक्षर. ओके, कोणतंही अक्षर घेतलं, x घेतलं. x ही एक समसंख्या आहे. तर त्याच्या मागची समसंख्या कोणती? किती सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 x अधिक 2, पर्याय क्रमांक 2 x गुणिले 2, पर्याय क्रमांक 3 x वजा 2 आणि पर्याय क्रमांक 4 x अधिक 3. सोपा प्रश्न. त्याचं स्पष्टीकरण पहा, मी या ठिकाणी देईन. पहा, x ही एक समसंख्या आहे. x काय आहे? समसंख्या आहे. एक उदाहरण घेऊया आपण. सहा ही एक समसंख्या. तर त्याच्या मागची समसंख्या. आता मागची समसंख्या जर काढायचा असेल तर सूत्र आहे. काय आहे? ट्रिक आहे. x मागची समसंख्या काढायची आहे तर त्यातून आपल्याला 2 वजा करावे लागेल. काय करावं लागेल? समजा 6 ही समसंख्या आहे आणि त्याच्या मागची समसंख्या म्हणजे 2 वजा केलं म्हणजेच 4. 4 ही समसंख्या असेल.
म्हणजेच काय, तर पर्यायामध्ये काय आहे, x अधिक 2 ही समसंख्या आहे का, त्याच्या मागची समसंख्या आहे का, नाही. x अधिक 2 जर केलं तर ती पुढची समसंख्या येते. म्हणजेच काय, 6 अधिक 2, समजा 6 ही समसंख्या आहे आणि त्यामध्ये 2 मिसळलं तर 8 येतं. म्हणजे काय, तर ती पुढची समसंख्या येते. तर मागची समसंख्या येण्यासाठी -2 करायचं आहे, गुणिले 2 नाही. x - 2 म्हणजे मागची समसंख्या येते, x अधिक 3 नाही. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न तुमच्यासमोर. y ही एक विषम संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एखाद्या घटकाचे 2 भाग करणार आहोत. ओके, जास्त वेळ स्क्रीनिंग होऊ नये किंवा जास्त वेळ तुम्हाला डोळ्यासमोर मोबाईलही जास्त वेळ राहू नये. अगदी 15-20 मिनिट, जास्तीत जास्त अर्धा तासाचा आपला क्लास असणार आहे. ओके, 1-1 तास 2-2 तास आपण क्लास घेणार नाही. भलेही त्या घटकावर 2-3 व्हिडिओ जरी झाले तरी चालतील, परंतु 15-20 मिनिटे, जास्तीत जास्त अर्धा तास आपण घेऊया. पुढे जाऊया. x ही एक विषम संख्या, y ही एक विषम संख्या आहे. तर त्याच्या पुढची समसंख्या विचारलेला आहे. पहा, पुढची जर विषम संख्या विचारला असता आपल्याला, तर आपण काय केलं असतं, y अधिक 2 केलं असतं, बरोबर पुढची विषम संख्या आली असती. परंतु आपल्याला पुढची समसंख्या म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर लगेच पुढे असते. समजा एक उदाहरण घेतो. 5 ही एक विषम संख्या आहे. मग त्याच्या पुढची समसंख्या कोणती, 5 आणि 1 6. पुढची समसंख्या 6 आहे. म्हणजे आपण काय केलं, अधिक 1 मिळवलं. काय केलेलं आहे आपण, अधिक 1. ओके, आणि म्हणून पुढची विषम संख्येच्या पुढची जर लगेच समसंख्या हवी असेल तर y अधिक 1 कुठे आहे, पहा, y अधिक 1 इथे नाही, y अधिक 1 हे उत्तर बरोबर आहे. y अधिक 2 नाही, कारण पुढची समसंख्या येते, विषम संख्या येते. y वजा 2 म्हणजे काय हो, विषम संख्येच्या मागची, वजा म्हणजे मागची आणि अधिक म्हणजे पुढची, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून y अधिक 1 जर केलं तर पुढची समसंख्या येते. विषम संख्येच्या पुढची लगेच समसंख्या जर पाहिजे असेल तर अधिक 1 करायचं. पुढे जाऊया. प्रश्न 10वा. ओके, 10 प्रश्न आपण घेणार आहोत. प्रश्न 9वा काय आहे, पहा. p अधिक 324 किती, हे उत्तर 324चे उत्तर समसंख्या येते. तर p ही संख्या कोणती असेल, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, 2 समसंख्यांची बेरीज, p ही संख्या सम आहे आणि पुढची दिलेली पण समच आहे. मग त्याचं उत्तर काय असेल असं विचारलेलं आहे. तर p ही संख्या कोणती असेल, समसंख्या. पर्याय 2 विषम संख्या, पर्याय 3 सांगता येत नाही आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पहा, सोपा प्रश्न. योग्य उत्तर आपण सुरुवातीला गुणधर्म पाहिलेले आहेत. एक उदाहरण पण मी सांगेन. p अधिक 324चे उत्तर समसंख्या येते. म्हणजे काय, ही एक संख्या आणि आलेलं उत्तर एक संख्या, दोन्ही समसंख्या सम आहेत. दोन्ही संख्या सम आहे, त्यांचं उत्तर समच येतं. गुणधर्म आहे, 2 समसंख्यांची बेरीज किंवा 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्या येते. आणि म्हणून एक उदाहरण पहा. p म्हणजेच उदाहरण घेऊया आपण 4 आणि 324. 4 आणि 324 याचं उत्तर काय येईल हो, 328. समजण्यासाठी छोटं उदाहरण सोपं घेतलेलं आहे. म्हणजेच यांचे उत्तर सम आलं. म्हणजेच p ही संख्या कोणती असेल, सम असेल का विषम असेल का सांगता येत नाही किंवा यापैकी नाही. तर त्याचं उत्तर समसंख्या असते. म्हणजेच काय, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात, खूप छान लक्ष देत आहात. जे विद्यार्थी काळजीपूर्वक लक्ष देतील, तुम्ही यापूर्वी हे प्रश्न सोडवले असतील, कारण पुस्तकामध्ये या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. उत्तर पाहून लगेच टिक करणं वेगळं आणि त्या प्रश्नाचं उत्तर हेच का आलं, असंच का आलं हे समजून घेणं वेगळं. आणि म्हणून तुम्ही छान स्पष्टीकरण समजून घ्या. काही शंका असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10वा पाहू आपण आता. 2 संख्यांचा गुणाकार. पहा,
जर 65 आला, दोन संख्यांचा गुणाकार जर 65 आला तर गुण्य संख्या असतील. गुण्य संख्या कशी असेल? पर्याय 1 समसंख्या, 2 विषम संख्या, 3 एक सम एक विषम आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे, पण त्याच्या पाठीमागचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. प्रश्न काय विचारलेला आहे? दोन संख्यांचा गुणाकार 65. आता एक उदाहरण घेऊया. उत्तर 65 आलं म्हणजे विषम संख्या आहे. एक उदाहरण पहा. 13 आणि 5 यांचा गुणाकार केला तर उत्तर काय येतं? 65 येतो. 65 म्हणजे ही एक विषम संख्या आहे. 65 काय आहे? विषम संख्या आहे. आपल्याला काय विचारले? दोन संख्यांचा गुणाकार जर 65 म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे? विषम संख्या आहे असं सांगायचं आहे. तर गुण्य संख्या किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच पाहिलेलं आहे. गुणधर्म काय आहे की दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच येतो. म्हणजे पहा 13 ही विषम संख्या आहे आणि 5 ही विषम संख्या आहे. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो आणि म्हणून उत्तर काय आहे? पहा पर्याय क्रमांक 1 मध्ये समसंख्या येतो का गुणाकार? नाही. विषम संख्या येतो का? होय. एक सम एक विषम येईल का? नाही. तर यापैकी नाही हा पर्याय होणार नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विषम संख्या. अगदी सोप्या भाषेमध्ये आपण आज 10 प्रश्न पाहिलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आणखीन पुढचे 10 प्रश्न अगदी स्पष्टीकरणासह सूत्र, नियम, ट्रिक या सगळ्या गोष्टी वापरून मी इथं हळुवारपणे सांगत आहे. परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला एवढ्या हळुवारपणे सोडवून जमेल का हो? नाही. परंतु एकदा का तुम्हाला प्रश्न कसा सोडवायचा हे कळालं तर निश्चितपणे तुम्ही हे प्रश्न अगदी कमीत कमी वेळामध्ये सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेला महत्त्व असतं. जो वेळेवर राज्य करतो, जो जिंकतो, वेळेवर विजय मिळवतो, तोच आपल्या आयुष्यामध्ये यश संपादन करतो. आणि म्हणून कमीत कमी वेळात प्रश्न कसे सोडवायचे हे समजून घ्या. मी आजचा शिकवलेला भाग प्रश्न तुम्हाला समजले असतील. माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या वर्गातील मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना पण शिकू द्या, समजू द्या, त्यांनाही शहाणं होऊ द्या. ओके. आणि म्हणून या पुढचा क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला मिळवायची असेल तुमच्या मोबाईलवर, सर्वात अगोदर नोटिफिकेशन सूचना मिळवायची असेल तर खाली दिलेला सबस्क्राईब नावाचं बटन आहे आणि त्यापुढे बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन आहे, त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबूया. गुड बाय. हॅव अ नाईस डे.